नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इंग्रजी 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या लेसनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पटकन आपण लेसन समजून घ्यायला व्हिडिओ स्टार्ट करूया. मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. माणसाने अधिक तर ऐकावे आणि कमी बोलावे. दॅट इज व्हाय ॲज अ ग्रेट ब्रिटिश स्टेटमेंट्स बेंजामिन डिझराली सेड, म्हणजे ग्रेट ब्रिटिश स्टेटमेंट्स ज्यांनी दिलेला आहे बेंजामिन डिझराली, त्यांचं असं म्हणणं आहे, नेचर हॅज अ इंडोर्ड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. निसर्गाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत आणि 1 तोंड दिलेले आहे. इफ मॅन वॉज अ मीन टू टॉक मोर, जर माणसाला जास्त बोलायचं असं निसर्गाला सांगायचं असं वाटत होतं तर लिसन लेस अँड he would have 2 mouth and only 1 ear. बेंजामिन डिझराली यांचं असं म्हणणं होतं की जर निसर्गाला वाटत होतं की माणसाने जास्त बोलावी तर त्यांनी 2 माउथ दिले असते आणि 1च कान दिला असतं. पण निसर्गाचंच असं म्हणणं आहे की माणसाने जास्त बोलावं, जास्त ऐकावं आणि कमी बोलावं. म्हणून नेचर हॅज इंडोर्ड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. म्हणून निसर्गाने आपल्याला 2 कान दिलेले आहे आणि 1 तोंड दिलेलं आहे. इमॅजिन how we would have looked, how strange with the 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. खरंच इमॅजिन केलं तर किती भयानक आपण दिसू ना, किती विचित्र दिसू आपण. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. जर आपले जिथे 2 कान आहेत तिथे 2 तोंड असते आणि जिथे आपलं तोंड आहे तिथे जर 1 कान असता तर आपण कसं दिसलं असतं? स्ट्रेंज, विचित्र दिसलं असतं. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फ्युनेल, ओपन ऑल द टाईम. आणि लक्षात घ्या ना, कान हे कशा आहे, एखाद्या नरसाळ्यासारखे, एखाद्या फ्युनलसारखे ते ओपन असतात, एनी टाईम ओपन असतात. देर इज अ नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. कानाला कोणते दरवाजे आहेत का? नाही, ज्याला आपण बंद करू शकत नाही. व्हेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इव्हन वन अ सिंगल वर्ड, तिथेच मात्र जर तुम्हाला एखादा सिंगल वर्डसुद्धा, एखादा शब्द जरी बोलायचा असेल, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 walls. त्या शब्दाला मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे, 2 वॉल पास करायला पाहिजे, 2 फेन्सेस त्याला पार करायला पाहिजे. देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ द टीथ. पहिलं काय आहे? शब्दाला आपल्या आतून बाहेर निघायचं असेल तर त्याला पहिले दातांच्या बाहेर निघावं लागेल. देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द 2 lips. आणि दुसरं काय आहे की त्याला 2 ओठांच्या बाहेर निघावं लागेल. म्हणजे एक शब्द जरी फुटायचा असेल ना आपल्या तोंडून तरीही त्याला 2 दातांच्या मधून आणि 2 ओठांच्या मधून, अशा 2 वॉलमधून बाहेर निघावं लागेल. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, it has to pass these 2 walls, through these 2 faces. म्हणजेच काय? एखादा शब्द बाहेर काढण्यासाठी या 2 मधून त्याला बाहेर निघावं लागेल. 2 बोलण्यापूर्वी त्याला 2 भिंतीतून जावे लागेल. 2 भिंती, 2 कुंपणे भेदून त्याला जावे लागतील. Therefore, we must think at twice before we utter a word. आणि म्हणूनच शब्द अटर म्हणजे उच्चारणे. अटर म्हणजे UTTER. अटर म्हणजे उच्चारणे. शब्द उच्चारण्यापूर्वी निदान 2दा तरी आपण विचार केलाच पाहिजे. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master. A very wise man म्हणजे एका अतिशय चतुरसुज्ञ माणसाने असं म्हटलेलं आहे, त्याने असं सांगितलेलं आहे, अनस्पोकन वर्ड, जे शब्द तुम्ही बोललेले नाहीत, यू आर अ मास्टर, तुम्ही त्या शब्दांचे कोण आहात? तुम्ही त्याचे मालक आहेत. न बोललेल्या शब्दांचे आपण मालक असतो. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. पण तुम्ही बोललेल्या किंवा आपण बोललेल्या शब्दांचे आपण कोण असतो? गुलाम असतो. म्हणजे जे शब्द आपण बोललेले नाहीत त्याचे आपण मास्टर आहोत आणि जे शब्द आपण बोलून गेलो त्याचे आपण गुलाम आहोत. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. एखादा शब्द तरी तुम्ही बोलून गेले तर तुम्ही ते वापस घेऊ शकत नाहीत. डू व्हॉट यू विल, तुम्ही काय करायला पाहिजे? देअरफोर यू मस्ट बी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि म्हणूनच कोणताही शब्द बोलण्याच्या पूर्वी आपण विचार करायला पाहिजे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स, एकदा का तुमच्या लिप्सच्या बाहेर वर्ड आले, यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. मग तुम्ही काहीही करून ते शब्द मागे घेऊ शकत नाही. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड? मग अनस्पोकन वर्ड म्हणजे नेमके काय आहेत? न बोललेले शब्द म्हणजे काय?
दे आर थिंग्स यू वॉन्टेड टू से, जे तुम्हाला सांगायचे असतात बट रिमेन अनसेड, बट तुम्ही आजपर्यंतही किंवा आत्तापर्यंत सांगितलेले नाहीत. ॲज थॉट इन युअर माइंड, जे तुमच्या डोक्यामध्ये आहे, जे तुमच्या मनामध्ये आहे पण तुम्ही बोललेले नाही, दॅट इज अ अनस्पोकन वर्ड. अनस्पोकन वर्ड म्हणजे काय? दे आर थिंग्स यू वॉन्टेड टू सेट बट रिमेन अनसेड ॲज थ्रो इन युअर माइंड वन्स यू हॅव पुट थ्रू इन टू द वर्ड्स. पण जेव्हा तुमचे ते एकदा शब्दांच्या रूपातून बाहेर पडतील, वन्स द वर्ड हॅव लेफ्ट युअर लिप्स, ओठांच्या बाहेर पडतील, यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये, एखाद्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये एखादा वाक्य आलं, एखादा शब्द आला, तर ते शब्द तुम्ही जोपर्यंत लिप्सच्या बाहेर काढत नाहीत, यू आर द मास्टर ऑफ दॅट वर्ड्स, दॅट इज अ अनस्पोकन वर्ड. तुम्ही त्याचे मालक आहात, ते अनस्पोकन वर्ड्स आहे. पण इफ यू स्पोकन द वर्ड्स, जर तुम्ही ते शब्द बोललेत, दॅन यू आर द स्लेव ऑफ दॅट वर्ड्स. तुम्ही बोललेल्या शब्दाचे गुलाम आहेत. अँड यू कॅन नॉट चेंज देम ऑर यू कॅन नॉट कंट्रोल देम. तुम्ही त्याला बदलूही शकत नाही किंवा तुम्ही त्या शब्दांवर कंट्रोलही ठेवू शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, एक तरुण मनुष्य त्याच्या आध्यात्मिक स्पिरिच्युअल टीचर म्हणजे काय, आध्यात्मिक गुरु, त्या गुरु पुढे गेला आणि तो म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला, तो असा म्हणतो गुरुकडे जाऊन की मी माझ्याला मित्राला अतिशय कठोर आणि निष्ठुर शब्द बोललेला आहोत. ही इज डीपली हर्ट, तो माझ्यापासून खूप दुखावला गेला आहे. आय एम अफ्रेड म्हणजे भीती वाटणे, मला अशी भीती आहे. आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, की माझी त्याच्यासोबत मैत्री तुटणार आहे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स, मी ते कसं परिमार्जन करू, मी कसं त्याच्या जे काही माझ्याच्याने चूक झाली आहे ती कशी मी दुरुस्त करू. पहा त्याच्यावर ते स्पिरिच्युअल टीचर और व्हॉइस टीचर तो काय म्हणाले. द व्हॉइस टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. त्या व्हॉइस गुरूंनी काय केलं की त्या जे गुरु होते त्या गुरूंनी एक कोरा कागद दिला आणि त्याचबरोबर पेन दिला. ही सेड, ते गुरु म्हणाले टू यंग मॅन, त्या यंग मॅनला म्हणाले, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. तू तुझ्या मित्राला जितके काही हार्श वर्ड्स बोललेला आहेत ते सगळे हार्श वर्ड या पेपरवर लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि यंग मॅननी तसंच केलं. सहज जेवढं काही त्यांनी लिहिलेलं होतं ते सगळं त्या पेपरवर लिहिलं आणि तो पेपर त्या गुरूंकडे दिला. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the voice teacher said. टीचरनी काय म्हटलं की नाव टिअर अप धिस शीट ऑफ पेपर्स, तुला हे पेपर्सचे खूप तुकडे करायचे आहेत. तुला जितके याचे स्मॉल बाईट्स करता येतील तेवढे स्मॉल बिट्स तुला याचे करायचे आहेत. Soon the single sheet was turned into the 100 teeny bits of paper. आणि त्या जो यंगस्टर होता त्याने तेच काम केलं की त्याने त्याच्या पेपर्सचे 100 बिट्स केले, खूप छोटे छोटे 100हून जास्त तुकडे केले. थ्रो द बिट्स आउट ऑफ धिस विंडो, द टीचर टोल्ड हिम. त्या टीचरनी म्हटलं की हे जे काही तुकडे झालेले आहेत ते आता तू या खिडकीच्या बाहेर फेक. दॅट वॉज इझिली डन, ते खूप इझिली होतं. तुकडे त्या पेपरवर लिहिणं, तुकडे करणं आणि त्या खिडकीच्या बाहेर फेकणं. इट वॉज विंडी डे, आणि त्या दिवशी खूप जास्त हवा होती त्या दिवशी. अँड द टिनी बीट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड द वाईड इव्हन ॲज द यंग मॅन वॉच. आणि सहजच वारा सुटला होता आणि त्यामुळे छोटे छोटे कागदाचे तुकडे दूरवर विखुरले गेले होते आणि तो तरुण सगळं हे पाहत होता. पहा पुढे काय झालं. Now go out into the street and collect as many bits of paper as you can, the teacher ordered him. त्या टीचरनी त्याला म्हणाले, ऑर्डर दिली की तू जे तुकडे बाहेर फेकलेले आहेत त्या रस्त्यावर जा आणि जितकेही तुला कागदाचे तुकडे मिळतील तेवढे सगळे ते गोळा करून आण. The young man was taken aback. But that will be difficult, he stammered. तो तरुण मागे जो मनुष्य होता, जो तरुण होता तो मागे फिरला. पण हे कठीण आहे, अवघड आहे. ही स्टॅमर्ड, तो पुटपुटला. स्टॅमर्ड मीन्स पुटपुटणे. पहा
इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, टीचर सजेस्टेड. टीचरने म्हटले की हां हे खरेच अवघड आहे पण तू प्रयत्न तर कर. यू हॅव टू ट्राय. द यंग मॅन वेंट आउट. द यंग मॅन बाहेर गेला. ही रिटर्न हाफ ॲन अवर लेटर. तो अर्धा तासानंतर वापस आला. एक्झिक्युटेड. तो वापस आला. तो खूप दमला होता. ही हॅड नॉट been able to get a hold of the single torn bit from the paper he had torn up just a while earlier. पहा तो तरुण बाहेर गेला. अर्धा तासाने बाहेरून आला आणि अगदी थोड्या वेळापूर्वी त्याने फाडलेल्या कागदातला एकही तुकडा त्याला मिळवता आला नाही. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट म्हणजे ही कॅन नॉट गेट अ सिंगल टोन बीट ऑफ द पेपर. त्याला एकही तुकडा मिळालेला नव्हता. धिस इज व्हॉट हॅपन विथ अ स्पोकन वर्ड. आणि हे असंच एकदा आपला बोललेला शब्द आहे त्याच्यासोबत होतो. द टीचर सेड टू हिम. त्या गुरुने त्या तरुणाला सांगितलं की तू जे तुझ्या मित्राला बोललेला आहे त्याच्यासोबतही असेच झालेलं आहे. तू जे बोलला ते तुला वापस घेता येणार नाही. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड. तुम्ही एकदा का मोठ्याने ते बोललेत, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. ते खूप कठीण आहे पुन्हा वापस घेणे. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. आणि म्हणूनच रागाने बोलण्यापूर्वी आधी माणसाने विचार करायला हवा. थिंक्स बिफोर यू स्पीक म्हणजेच काय, आपण बोलण्याच्या आधी विचार करायला हवा. एकदा बोललेले शब्द वी कॅन नॉट गेट बॅक अँड वी कॅन नॉट कंट्रोल इट. आपण त्याला वापसही घेऊ शकत नाही आणि त्याला कंट्रोलही करू शकत नाही. आशा करते तुम्हाला ही मी शिकवलेला पाठ नक्की समजला असेल. मनापासून सगळ्यांचं धन्यवाद.